इराण आणि अमेरिका इस्रायलमधल्या संघर्षाला तब्बल 18 दिवस उलटले। याच दरम्यान इस्रायलनं इराणमधील वरिष्ठ नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केली। इस्रायली हवाई दलानं काल रात्री इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी ठार झाल्याचा दावा इस्रायलनं केला। मात्र लारिजानी यांच्यावरील हल्ल्याच्या वृत्तावर इराणनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। दरम्यान या हल्ल्यात पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे नेते अक्रम अल अजुरी आणि त्यांच्या गटालाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला। हल्ल्याच्या संरक्षण प्रणालीनं हा हल्ला परतवला। तेल अवीवमध्ये इराणी क्षेपणास्त्र पाडलं, त्यानंतर इस्रायल सैनिकांनी जल्लोष केला। इस्रायल आणि कतारमधील अल उदीद हवाई तळावर मोठा हल्ला केल्याचा दावा इराणी सैन्यानं केला। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस अंतर्गत हल्ल्याची 57वी फेरी पूर्ण झाल्याचा दावा इराणनं केला। त्यात क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून इस्रायलच्या कमांड, कंट्रोल आणि क्षेपणास्त्र संरक्षण ठिकाणांवर मारा करण्यात आला। कतार संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं इराणनं डागलेल्या 14 पैकी 13 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच मारल्याचा दावा केला। इराणचे अनेक ड्रोन हल्लेही निष्फळ केल्याचा दावा करण्यात आला। संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार एक क्षेपणास्त्र रिकाम्या जागेत कोसळलं, त्यामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही। आखाती युद्धात इराणकडून इराकला लक्ष्य केलं जातं। युरोपियन युनियन पाठोपाठ इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर देखील इराणनं हल्ला केला। दूतावासावर इराणनं ड्रोन हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तो सी-रॅम प्रणालीनं परतवला। सी-रॅम ही ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे। आखाती युद्धात युरोपियन युनियन देखील लक्ष्य झालंय। इराकची राजधानी बगदादमध्ये युरोपियन युनियनच्या मिशन मुख्यालयावर ड्रोन हल्ला झाला। हे कार्यालय बगदाद अल रशीद हॉटेलमध्ये, या हॉटेलच्या वरच्या माळ्यांवर हे ड्रोन धडकले। यात कुठलीही जीवितहानी नाही। हिजबुल्लानं इस्रायलवर ड्रोन आणि रॉकेटनं मोठा हल्ला केला। इस्रायलमधील नाहार या शहरावर हा हल्ला करण्यात आला असून हल्ल्यानंतर शहरात आग लागलेली होती। संयुक्त अरब अमिराती या देशाची राजधानी असलेल्या अबुधाबीतील गॅस फील्डवर इराणनं जोरदार मारा केला। यूएतील मीडियानं हे वृत्त दिलं। शहातेल आणि गॅस फील्डवर ड्रोन हल्ले झाले। हल्ल्यानंतर मोठी आग लागली। इस्रायली सैन्यानं लेबनॉनला इशारा दिला। दक्षिण लेबनॉन भागातील अनेक विभाग हे रिकामे करण्याचा इशारा देण्यात आला। इस्रायलच्या आयडीएफनं हिजबुल्लाच्या ठिकाणांवर मारा करण्याची तयारी सुरू केली। हिजबुल्लाचे आतापर्यंत 400 दहशतवादी मारल्याचा दावा इस्रायलनं केला। इराणमध्ये मुस्तफा खामेनींच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले। रॅली काढण्यात आलेली होती। मुस्तफांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली। अमेरिकेनं इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धात थांबू नये असा आग्रह आखाती देश करत असल्याची माहिती समोर आली। अमेरिकेनं इराणवरील हल्ले लगेच न थांबवता त्यांना निष्क्रिय करावं अशी आखाती देशांची मागणी असल्याचं कळतं, जेणेकरून भविष्यात इराणकडून कच्च्या तेल पुरवठ्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं आखाती देशांमधील तेल केंद्र, बंदरं आणि शहरांवर हल्ला केला, ज्याशिवाय हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक देखील रोखून धरल्याचा फटका आखाती अर्थव्यवस्थेला बसलाय। त्यामुळे इराणची सैन्य ताकद कमकुवत करावी अशी आखाती देशांची मागणी आहे। अमेरिकेकडून आखाती देशांवरही युद्धात सहभागी होण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं। त्यामुळे इराण विरुद्ध ट्रम्प यांना साकडं घालणारे आखाती देश युद्धात सहभागी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते। अमेरिकन वृत्तसंस्थांच्या हवाल्यानं ट्रम्प यांचे विशेष दूत विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अराग यांच्याशी चर्चा केल्याचा दावा करण्यात आला। मात्र हा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांनी फेटाळून लावला। त्यामुळे चर्चेबाबत संभ्रम कायम आहे। इराणकडून अमेरिका आणि इस्रायलला 3 मोठ्या ब्रह्मास्त्रांद्वारे टक्कर दिली गेली। हॉर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवत इराणनं अमेरिकेची कुंडी केली। सेजुल क्षेपणास्त्रांद्वारे इस्रायलवर हल्ले करत आपली ताकद दाखवली, तर इराणकडे अशा हजारो क्षेपणास्त्रांचा साठा असल्याचा दावा आहे। याशिवाय सैन्यतळांना लक्ष्य करणारे ड्रोनही अमेरिका आणि इस्रायलसाठी डोकेदुखी ठरत आहेत। चीनकडून आत्मघाती ड्रोनची मागणी केल्याची देखील माहिती समोर येते। 3 आठवडे उलटले तरी इराण अमेरिकेसमोर झुकायला तयार नाही। उलट इराणनं अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या आखाती देशांवर हल्ले करून अमेरिकेला जेरी सांडलं। आखाती देशांवर झालेल्या इराणच्या हल्ल्यांनी आश्चर्याचा धक्का बसला, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। पण इराण असा प्रतिहल्ला करेल असा इशारा ट्रम्प यांनी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून आधीच त्यांना देण्यात आला होता। तसंच इराण हॉर्मुझ सामुद्रधुनीचीही नाकाबंदी करेल असंही ट्रम्प यांना आधीच सांगण्यात आलं होतं, अशी माहिती एका अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं रॉयटर्सला दिली। इराणसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेनं मारा केल्यावर आता अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला सज्जड दम दिला। खर्ग बेटांवरील तेल विहिरी 5 मिनिटात उडवून देऊ शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलं। खर्ग बेटांवरचे इराणचे लष्करी तळ पूर्णपणे नेस्तनाबूत केले असंही त्यांनी म्हटलंय। खर्ग बेटांवर मारा करताना अमेरिकेनं तेल विहिरी सोडून बाकी सगळं काही उडवून दिलं। मात्र भविष्यात इराणनं फार डोकं वर काढलं तर तिथल्या अतिशय महत्त्वाच्या तेल विहिरीवर देखील त्या उडवून देऊ असं त्यांनी सुनावलं। खर्ग बेट ही इराणच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे। तिथल्या जबरदस्त तेल साठ्यांवर इराणची अर्थव्यवस्था आणि तेल क्षेत्रात दबदबा कायम आहे। As you know, we attacked Karg Island and knocked it literally, destroyed everything on the island except for the area where the oil is. I call it the pipes. We left the pipes. We didn't want to do that, but we will do that. We can do that on
5 minutes' notice. पाकिस्तानचं लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं शहर असलेल्या रावळपिंडी शहरावर जोरदार ड्रोन हल्ला झाला. रावळपिंडीच्या चकलाला स्कीम जवळील एका घराच्या सीसीटीव्ही ड्रोन हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटाचा आवाज हा टिपला गेला. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7:23 हा हल्ला झाला. 6 ड्रोन्स चकलाला कॅन्टच्या दिशेने जात होते. तिथून पाकिस्तानचा नूर खान हवाई तळ आहे. मात्र त्याआधीच 3 किलोमीटरवर एक ड्रोन हवेतच फुटला. दुसरा ड्रोन चकलाला कॅन्टोन्मेंट जवळ पोहोचला, मात्र अँटी ड्रोन गनने तो पाडला. एकीकडे पश्चिम आशिया पेटलेला असताना दुसरीकडे पूर्व आशियातही तणावाची स्थिती निर्माण झाली. तैवान सीमेजवळ चीनच्या लढाऊ विमानांची उपस्थिती मोठ्या संख्येनं दिसू लागली. गेल्या आठवड्यानंतर पुन्हा एकदा चीनी लढाऊ विमानांनी तैवानजवळ घिरट्या घालायला सुरुवात केली. शनिवारी एकूण 26 चीनी लढाऊ विमानं तैवानच्या सीमेजवळ दिसली. त्यातील 16 विमानं तैवानच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या टप्प्यात आली होती. त्याशिवाय चीनच्या 7 युद्धनौकाही तैवानजवळ आढळल्या. तैवानच्या या हालचालींमुळे चिंतेत भर पडले. तैवान हा अमेरिकेच्या गोटातला अत्यंत महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे इराणवरील अमेरिकेचे हल्ले थांबवण्यासाठी चीननं आता तैवान भोवतीचा वेढा देत अमेरिकेवरचा दबाव वाढवायचा प्रयत्न सुरू केलाय का, असा सवाल उपस्थित झाला आहे. इथे राज्यभर गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात प्रशासनाची धडक कारवाई सुरू आहे. 15 मार्चपर्यंत काळ्या बाजारातील तब्बल 1208 सिलेंडर जप्त करण्यात आले. दक्षता पथकांनी केलेल्या 2129 तपासण्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून जप्त मालाची किंमत ही 33,66,000 रुपयांच्या घरात आहे. काळाबाजार करणाऱ्यांविरोधात 23 गुन्हे दाखल करण्यात आले तर 18 जणांना अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसात घरगुती सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. पुरवठा विभागाच्या 11 पथकांनी 41 सिलेंडर जप्त केले. सध्या प्रकरणी 1 गुन्हा दाखल झालाय तर 22 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण मराठवाड्यात 297 सिलेंडर आतापर्यंत जप्त करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या पथकानं मोठी कारवाई केली. काल जिल्ह्यात 48 ठिकाणी पुरवठा विभागानं छापे टाकले असून 21 सिलेंडर जप्त केले. यामध्ये अनेक हॉटेल, खानावळी यांच्यावर देखील छापे टाकण्यात आले. घरगुती गॅसचा वापर हॉटेलमधील जेवण बनवण्यासाठी होत असल्याचं लक्षात येताच पुरवठा विभागानं मोठी कारवाई केली. लातूर शहरात विशेष भरारी पथकानं 9 सिलेंडर जप्त केले. शहरात सिलेंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर टाळण्यासाठी 10 पथकं कार्यान्वित केली. या पथकात अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलानं एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानकडून रहिवासी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आलं. यामध्ये आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्करानं काबूलमधील 5 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. यामध्ये 400 जणांचा मृत्यू झाला तर 250हून अधिक जखमी झाले. काबूलमध्ये सध्या बचाव कार्य जोरात सुरू असून निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचा आणि जिवंत राहिलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. काबूलवरील हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अफगाणिस्ताननं या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध नोंदवला. हा हल्ला अमानवीय असल्याचं त्यांनी म्हटलं. निवासी भागांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोपही अफगाणिस्ताननं केला. हा प्रकार मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा असल्याचं स्पष्ट करत अफगाणिस्ताननं जगभरातून या घटनेचा निषेध करण्याची मागणी केली. कडून गेल्या रविवारपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील छोटी मोठी हॉटेल्स यांची अचानक तपासणी करण्यात आली. या पथकाकडून काल शहरात तपासणी दरम्यान 9 सिलेंडर जप्त करण्यात आले. या 10 पथकांमार्फत यापुढे देखील तपासणीची मोहीम सुरू राहील अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी दिली आहे. अकोल्यात पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आले. पुरवठा विभागानं 2 ठिकाणी धाडी टाकून अवैध साठा जप्त केला. या कारवाईत 23 घरगुती सिलेंडर जप्त केलेत. अनुमतीपेक्षा जास्त सिलेंडर साठवणूक केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर मोठी कारवाई करण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्या पथकानं छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत जवळपास 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडाऱ्यात पिरॅमिड इंडियन गॅस एजन्सीवर पुरवठा विभागानं छापा टाकून मोठी कारवाई केली. या गोडाऊनला स्फोटक परवाना ठेवण्याची कुठलीही परवानगी न घेता तिथं 57 सिलेंडर ठेवल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. गुप्त माहितीवरून भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश बंजारी यांच्या पथकानं ही कारवाई केली. आतापर्यंत पुरवठा विभागानं केलेल्या 6 कारवाईतून एकूण 103 सिलेंडर जप्त केले. गॅस सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर पुरवठा विभागाच्या दक्षता विभागाची करडी नजर आहे. कारवाई करण्यात आलेल्यांवर कठोर आणखी कारवाई करण्यात येईल अशी माहिती पुरवठा अधिकारी नरेश बंजारी यांनी दिली. माझ्या भ्रमणध्वनीवरती कॉल आलेला होता आणि सांगितलं होतं की बा असं या ठिकाणावरून गॅस सिलेंडर चाललेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी रेड टाकली. पिरॅमिड गॅस एजन्सी धारकाने त्या ठिकाणी त्यांचे सिलेंडर साठवणूक करून ठेवलेले होते. सध्या आता त्या गोडाऊन आम्ही सील केलेली आहे आणि त्याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन ऑइल कंपनी मार्फत होईल. जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलेंडरची मोठी चोरी झाली. आनंद भारत गॅस एजन्सीच्या
उटवड शिवारातील गोडाऊनचं कुलूप तोडून चोरट्यांनी 110 गॅस सिलेंडर लंपास केले. चोरीला गेलेल्या सिलेंडरची अंदाजे किंमत 4.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे एकीकडे नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना हा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त होतं. या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांना मौजपुरी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांकडून चोरीचा तपास केला जातोय. आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिक गर्दी करतात. या संकटाच्या काळात सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली येणाऱ्या संशयास्पद लिंक आणि अनोळखी कॉलपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तुम्हाला जर काही एखादा फोन आला जे सांगतात की तुम्हालासाठी जे सिलेंडर्स आहेत ते लवकर डिलिव्हर करणार आहे किंवा या लिंकवर तुम्ही जर क्लिक केला तर सिलेंडरची बुकिंग होणार आहे, ते सगळे फेक आहे. ते तुम्हाला जर असे आलेले आहे तर तुम्ही 1930 वर कंप्लेंट करा. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलची जे वेबसाईट आहे तिथे तुम्ही कंप्लेंट करू शकतो. आणि तुमचे जर या ठगीमध्ये पैसे गेलेले आहे, काही नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही त्वरित नजदीकचे पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसतोय. यूएतील काही मोठ्या बँका आणि कंपन्यांना टाळं लागलंय. मालमत्तेचे दर 30 ते 40% घसरले असून पर्यटन आणि व्यापारावर देखील परिणाम झालाय. या परिस्थितीमुळे अनेक विदेशी कामगारांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतलाय. युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले तर तेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली. तसंच डाळीचेही भाव वाढलेत. युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यानं अंड्यांची निर्यात ठप्प आहे. त्यामुळे अंड्यांचे दरही कोसळले आहेत. पहिलं म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे सुद्धा अंड्याच्या कन्झम्पशनमध्ये घसरण झालेली आहे. दुसरी गोष्ट जी युद्धाची परिस्थिती सध्या आहे त्यामुळे सुद्धा तमिळनाडूमधून जो एक्सपोर्ट होणारा जो माल आहे तो सर्व माल आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ठप्प होत आहे. त्यामुळे मार्केटची परिस्थिती घसरत चाललेली आहे. महाराष्ट्रात हळदीचं सर्वाधिक उत्पादन हिंगोली जिल्ह्यात होतं. ही हळद मोठ्या प्रमाणात आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते. पण आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे हळदीची निर्यात पूर्णपणे बंद आहे. परिणामी हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीचे भाव प्रति क्विंटल 2000 रुपयांनी घसरले आहेत.